1976 सालच्या पुण्याचा तो हिवाळा केवळ थंडीने नव्हे तर भीतीनेही अंगावर शहारी आणणारा होता. एकीकडे देशात इंदिरा गांधींची राजकीय आणीबाणी लागू झाली असताना त्या चौघांनी पुण्यात दहशतीची अघोषित आणीबाणी लागू केली होती. नक्की काय प्रकरण होतं याविषयी माहिती आज आपण घेणार आहोत. नमस्कार, आजच्या आपल्या टॉप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सुमारे 50 वर्षापूर्वीचं शांत, निवांत, सुशिक्षित, सुस्थापित पुणे. 1 डिसेंबर, वेळ संध्याकाळी 7 नंतरची. कडाक्याच्या थंडीने पुणेकर गारठले होते. भांडारकर रोड, लॉ कॉलेज रोडवर आजच्यासारखी गर्दी अजिबात नसे. बंगल्याच्या वसाहती सूर्यास्तानंतर शांत, निवांत पहुडल्यासारख्या दिसत. विरळ लोकवस्तीचा परिसर होता तो तेव्हा. भांडारकर इन्स्टिट्यूटच्या जवळच संस्कृत पंडित काशीनाथ शास्त्री अभ्यंकर राहायचे. या 88 वर्षाच्या विद्वानांना संस्कृतमधील काही शंका विचारायला म्हणून 4 तरुण पोरांनी स्मृती बंगल्यावर थाप मारली. घरात नात, छोटा नातू, काशीनाथ शास्त्री आणि त्यांची पत्नी इंदिरा एवढीच मंडळी होती. घरगुती काम करणारी मदतनीस सखूबाई वाघही होती. तिनेच दरवाजा उघडला. शास्त्री बुवांना निरोप देण्यासाठी ती वर चाललेली असतानाच एकाने झडप घालून तिचं तोंड आवळलं. चाकूचा धाक दाखवत हातपाय बांधले. तीच गत वयस्कर इंदिराबाईची केली. खाली गडबड ऐकून काशीनाथ शास्त्रींची नात बाहेर आली तर तिलाही दोरीने बांधली. तोंडात बोळा कोंबला. काशीनाथ शास्त्री काय झालं बघायला येऊन आरडाओरड करेपर्यंत चोर तिजोरीपाशी पोहोचले होते. घरातील किमती ऐवज भराभर बॅगेत भरला आणि आवाज बाहेर जाऊ नये म्हणून सगळ्यांचे गळे नॉयलॉनच्या दोरीने घट्ट आवळले. गाठ गळ्याशी आवळून 5 खून पाडले. वर तितक्याच थंडपणे स्वयंपाकघरातलं अन्न जेवणाच्या टेबलावर मांडून रीतसर जेवले आणि लूट घेऊन पसार होण्यापूर्वी घरभर उग्र दर्पाच्या अत्तराची फवारणी केली. कुठलंही पूर्व वैमनस्य, राग, द्वेष नसताना केवळ चैनीसाठी म्हणून माणसांचे जीव घेत सुटणारे नराधम. पहिला खून सहज पचल्यानंतर निर्ढावलेल्या मनाने लहान थोर, म्हातारा, तरुण, स्त्री, पुरुष, आप्त, स्वकीय असा कुठलाही विधी निषेध न बाळगता आवळलेले गळे. हे सगळं महाराष्ट्रात काय, देशातही पहिल्यांदा घडलं होतं. सुशिक्षित, कलासक्त तरुणांनी आणि त्यातही शहरी मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या कॉलेजवयीन विद्यार्थ्यांनी एका पाठोपाठ एक 10 खून पाडावेत याचं आश्चर्य आजही कायम आहे. वर्षभराच्या काळात राजेंद्र जक्कल, दिलीप सुतार, शांताराम जगताप, मुन्नवर शहा आणि सुहास चांडक या कला महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणांनी मिळून 10 खून केले. हे सगळं घडलं होतं त्यावेळी सुरक्षित समजल्या जाणाऱ्या शांत, शैक्षणिक वातावरण असलेल्या, पेन्शनरांचं शहर म्हणून ओळख मिळवलेल्या 1970च्या दशकातील पुण्यात. सामाजिक जाणीवा, मानवी संवेदना आणि वैयक्तिक मानसिकता ढवळून काढत महाराष्ट्र हादरवणाऱ्या जोशी अभ्यंकर प्रकरणाला 50 वर्ष व्हायला आली. आजही त्यातले काही धागे जुळू शकलेले नाहीत. नुसती क्रूर कथाच नव्हे तर मानवी भावभावनांचा अजब गुंता दाखवण्याचा प्रयत्न या घटनेवर आधारित काही कलाकृतीतून करण्यात आला. पण आज ज्याच्या फाशीला 40 वर्ष होऊन गेल्यानंतरही कुण्या नव्या पिढीच्या कलावंताला तो खुनशी जक्कल उलगडावासा वाटतो, त्यावर वेब सिरीज करावीशी वाटते. 1976 ते 77 या वर्षभरात जोशी अभ्यंकर हत्याकांड नावाने गाजलेल्या त्या क्रूर सिरियल किलिंगच्या प्रकरणात 10 निरपराधांचे बळी गेले आणि पहिला खून झाल्यानंतर जवळपास 8 वर्षांनी 4 गुन्हेगारांना फासावर लटकवलं गेलंय. 4 जणांना एका वेळी फाशी देण्याची ही स्वातंत्र्यानंतरची पहिलीच वेळ होती. महाविद्यालयीन तरुणांनी हा कट कसा रचला? 10 खून होईपर्यंत पोलिसांच्या हातावर तुरी देऊन ते कसे सटकत राहिले? पोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्यांनी कशा एकाहून एक शक्कल लढवल्या आणि अखेर कसे सापडले? याची ही सत्यकथा कुठल्याही क्राईम थ्रिलरला लाजवेल एवढी भीषण आहे. 1976 सालच्या पुण्याचा हिवाळा अंगावर केवळ थंडीने नव्हे भीतीनेही शहरा आणत होता. संध्याकाळ नंतर सामसूम झालेली असताना हे सुशिक्षित दिसणारं टोळकं घरात शिरायचं आणि हाताला लागेल तो माल घेऊन पसार व्हायचं. कुणी ओळखू नये म्हणून घरात आलेल्या सगळ्यांचा गळा आवळून खून केला जायचा. या खून सत्राने त्या काळच्या छोटेखानी शहर असणाऱ्या पुण्यात एवढी दहशत पसरली होती की 6:30-7 नंतरच शहरात सामसूम व्हायची. एरवी गजबजलेली तुळशीबाग, लक्ष्मी रस्ता या भागातही संध्याकाळी अंधार पडताच सामसूम व्हायची. एकीकडे देशात आणीबाणी लागू होती, राजकीय वातावरण थंड होतं आणि त्याच वेळी पुण्यात या खुन्यांनी दहशतीने अघोषित आणीबाणी लागू केली होती.
अजून याविषयीची माहिती आपण पुढील भागात घेऊ. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये जरूर कळवा. तोपर्यंत धन्यवाद.